तर मंडळी, कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं की आम्ही पुण्याहून गावाला यात्रेनिमित्त चाललो आहे. रफिक सर, त्यांची 2 मुलं आणि पोलीस साहेब आपण गावाला चाललो होतो. मग गावाला जात आम्ही सिद्धटेक मार्गे आलो. मग सिद्धटेकला दर्शन वगैरे घेतलं आणि तिथं एक किस्सा घडला की पेढा विकत घेतला पण आणायचा विसरून राहिला. मग बाहेर आणून आम्ही खाल्ला आणि पुढच्या प्रवासाला सुरू झालं. आता भूक लागलेली आहे म्हणून आलो होतो हॉटेल लक्की कर्जतमध्ये. रफिक सरांना पुरी भाजी खूप आवडते, त्याच्यामुळे ते म्हटले इथं चांगली मिळते, चला हात धुवून घेऊया. हे बघा मस्तपैकी पुरी भाजी आलेली आहे, त्यासोबत भाजी, सॅलॅड आणि कांदा देखील दिसत आहे. मस्तपैकी 5 पुऱ्या खाल्ल्यात. सॅलॅड, मटकीची भाजी, बटाट्याची भाजी एक नंबर होती. खाल्ली पुरी भाजी मस्तपैकी आणि आता निघालोय पुढं जामखेडकडं. हे बघा हे कर्जत दादा पाटील महाविद्यालय कर्जत तिथंच आहे आता. चलो गाईज, फायनली घरी आलेलो आहे. हे बघा सासरवाडीत. इथं पिल्या काय करतोय काय माहिती. चला आता लवकर जाऊयात आपण त्याच्याकडं. चला 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 चला. नाही की बसतो की बाहेर, काय चालतं निवांत बरं आहे उलट. ए काय करतो चौक चौक. झाली झोप. ए पिल्या चॉकलेट खातो का काय खातो? आईस्क्रीम खातो. हे बघ. हां हां नाही कळत अजून. नको आता खिशात घालू. खिसा नाही अजून त्याला, ते बरं आहे. हातात धर. तुझा हात कुठे? तुझं इकडे हात ना. अरे वा, पकडो पकडो. पकडो पकडो. जोकर पण दिसलं की हसणार आहे. आमचं कामच हसवायचं आहे का नाही? हां हो, आणखी एकदा मनशी मोर. हां आलं का? आणखी एकदा म्हटलं की हसतंय. हुशार आहे ना का तू? हां मग काय तुला का हुशार म्हटलं की हसतंय. कळतंय म्हणजे सगळं. हां हो ते का ऐकतो सगळं सगळं गप्पा लागतं तर. हो गुचकी लागली. अच्छा पाणी पाहिजे दिवसभर सारखं उन्हाळ्याचं बरं का. ड्रॉप नाही. चला यात्रेला आपल्या गावाला. हो नाही पुढच्या वर्षी. हा काय जमतं तुझ्या पुढच्या वर्षी हाय मागं लागत. जिबीचे लय सवय ते जिब लय बाहेर काढतो. कंटिन्यू जिब बाहेर असते. काढ काढ हातरून काढ, हातरून पांघरून पांघरून काढ. हां डिंग 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 डिंग. चलो गाईज, हे बघा फायनली आलेलो आहे आमच्या अंतरवली गावाला. अरे बापरे, इथे तर तगडे तगडे बॅनर लावलेत बाबा. अवघड शहावली अवघड पीर यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत. इकडं एक लावलं आहे यात्रेची बॅनर बाजी मात्र जोरात चालू आहे गावात. हे बघा इथं एक स्टेज आहे, गेला मागं तिथं काहीतरी असणार 100%. हां हे बघा इथं एक स्टेज आहे, संध्याकाळी आहे आज कार्यक्रम तिथं तगडा. हां हे बघा इथं आहे कार्यक्रम आज संध्याकाळी, सदाबहार लावण्या. त्यानंतर अजून काय गावात आला मित्र भेटला एक. मग हे बघा अरे पकड्या लय दिवसातून भेटला बा. मला माहिती होतं काहीतरी ब्लॉग चालू असेल. मग हा निवांत चला पुढं बघू अजून काय 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 तयारी कशी केली काय केली. एक क्विक व्ह्यू म्हणतो ना आपण गावातून जात जाता, तो बघूयात कसं केलंय गावात. हे बघा आता चला या बघा असे काही मित्र झालेत आता आपले गावात. पहिले नव्हते एवढ्या ओळखी, आता चालू आहेत ओळखी जरा ब्लॉगमुळं म्हणा किंवा बाकीच्या याच्यामुळं चालू आहेत. हां इथं मेन बॅनर हे बघा, हे मारुतीचं देऊळ. इथं बी बॅनर वगैरे लावलेत, इकडं बी लावलेत. डेंजर विषय सगळीकडं. मग
चला जाऊ द्या, आपलं जाऊ घरी निवांत, थोडा आराम करू. संध्याकाळी संदल आहे, संध्याकाळी येऊ. आणि ही जी काही संदल आहे ती तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. आता मी आज आहे ना पहिल्यांदा असं आहे, मी माझ्या घरी न जाता, म्हणजे माझं घर आता बघा इथून हा रस्ता आहे, तुम्हाला माहिती आता माहिती झाला असं बघा. आता इकडून वरती माझ्या घराकडे जातं ना, तर तिकडं न जाता मी चाललो आहे पहिलं मित्रांकडं. कारण इकडं जायला काय नाही, आजी आजोबा पण नाही आहेत, आजी आजोबा पुण्याला आहेत आपल्या इथं. त्यामुळं आता घरी जाऊन तरी काय करणार ना. मग त्यामुळं आपल्याला ज्यांनी फोन केला आहे, मला ज्यांनी फोन केला आहे की बाबा या यात्रेला ये, आपण भेटू, सगळे एन्जॉय करू, असं तसं 2-3 वेळा फोन झाले, कधी येत आहे कधी येत आहे. आणि सासरवाडी थांबल्यानंतर बी फोन आला की अरे आले का नाही आले का नाही. असे जीवाला जीव लावणारे मित्र भेटलेत म्हणल्यावरती कसं घरी जावं वाटण लगेच. तुम्हाला तर माहिती मित्रांसाठी आपलं कसं असतं सगळं. म्हणून मग आता पहिलं त्यांच्या घरी चाललं आहे आणि मग तिथून पुढं आपल्या घरी जाऊ आणि मग बाकीचं एन्जॉय. असे मित्र पाहिजे गावाला पण आणि पुण्याला तर आहेत आपले सगळे लहानपणापासूनचे मित्र, पण आत्ता गावाला व्हायला लागलेत, ओळखी व्हायला लागल्यात. खरंच भारी वाटतं गावाला आलं पहिल्यापेक्षा. आणि हे बघा हाच तो खुंकार रस्ता आमच्या गावाकडचा, जे नेहमी तुम्हाला मी दाखवत असतो ब्लॉगमध्ये. थोडं पाणी मारतो म्हणजे क्लिअर दिसेल. हा हे बघा, क्लिअरच्या ऐवजी अजून घाण झाला. हां सावली आलं दिसतोय बघा. कसा आहे झाडाझुडपातला रस्ता आमच्या गावचा. वडा नीट झालाय का काय माहिती बाबा. आलाय वड्याचा रस्ता. चला हे बघा आलोय, आपले कदम वस्ती इकडं. काय करतात काय माहिती आता. हे घरी पाहिजेत, फक्त मला बोलावलं घरी, नेहमी नाही जावं कुठं. ट्रॅक्टर बी दिसाना आणि हे बी दिसाना. आहे का तेव्हा तेव्हा इकडे बघा गुरांपाशी चालू आहे गाया धुवायचं काम. मला ट्रॅक्टर दिसाना, म्हणलं गेलं काय नव्हतं आता रानात परत. कुठं आलो इकडंच आलो, वस्ती उभी नाही गेलो, इथंच आलो डायरेक्ट. आहे का नाही आताच घेतलं सासरवाडी त्याला काय. काय नाही बाकी निवांत. आता याला उकरायचं का बरं. खड झाले जरा काय. हा का हा 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 हा. चलो गाईज चालू आता घराकडं, कारण की त्यांना त्यांची कामं उरकून संध्याकाळी त्यांना पण संदलला यायचं होतं. म्हटलं चला आपण बी जाऊयात घरी थोडं आणि बाकीची कामं उरकूयात, घरबीर आवरूयात जरा. तर अजून पुढचे 2-3 दिवस तिथंच राहायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळं चला आवरू. परत आहे बघा वड्यात, मग अशी म्हणलं तुम्हाला तो वडा, त्या वड्याची तर आलो आहे. तर इथून घरी जायचं, आवरावरी करू आणि संध्याकाळी संदल. तर अशी काही यात्रा असणार आहे आमच्या गावची. ती यात्रा तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आत्तापर्यंतचा माझा प्रवास, हा व्लॉग आमचे मित्र आणि माझा पोरगा शिव कसा वाटला एक कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि खरं तर शिवचा फेस काय मी आत्ताच रिव्हील नाही करणार. रिव्हील म्हणजे ते दाखवणं बरोबर नाही, आत्ताच आणखीन 2-3 महिन्याचा आहे तो जेव्हा पुण्याला येईल तेव्हा मग काय तो भाई रोजच्या ब्लॉगमध्ये असणार आहे. तो ब्लॉगचा आपल्याला महत्त्वाचा घटक असणार आहे तो. त्याच्यामुळं आत्ताच त्याचा चेहरा नको दाखवायला असं मला तरी वाटतंय. एकदा का पुण्याला आला की मग आहे मग तो तुम्हाला प्रत्येक ब्लॉगमध्ये दिसणार. तर चलो जाऊयात घरी, आवर तुम्ही आणि उद्याच्या यात्रेसाठी, उद्याच्या व्लॉगसाठी तयार राहा. आणि आजचा व्लॉग कसा वाटला हे सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय बाय.